रमाई काय झाले? विठ्ठल विठ्ठल करते रमाई, काय करतेस? खुली झालीस का? रमाई रमाई तू खुळी झालीस रमाई. वच्छे वहिनीला खूळ लागलंय. वहिनी तुम्हाला खूळ लागलंय. हो जाऊबाई खुल्या झाल्या. बघा बघा जाऊबाई खुल्या झाल्या. जाऊबाई खुल्या झाल्या. हा असा सगळा प्रकार आहे बाबाजी. मला सगळे सांगत होते की सखू नागोजी नागोजी कुलगुरू नागोजी असाच जप करते, पण मला मात्र विठ्ठल विठ्ठल ऐकू येत होतं. आणि इतक्या मोठ्याने की जणू 100 सखू एकत्र बोलत असतील. कांठाळ्या बसत होत्या माझ्या. विठुरायाचं नाव तुझ्या तोंडून येईलच बघ. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग या सखूला हलक्यात घेऊन नाही चालायचं. लय भारी पडायला लागली आहे. पण आता उतारा तरी काय करावा. गांडा कुठं आहे? तुझ्या हातातला गांडा कुठं आहे? ते सुरक्षा कवच कुठं आहे मी मंत्रून दिलेलं? आहे आहे बाबाजी. मी तो माझ्या नातवाच्या हाताला बांधला. हो ती सखू त्याला विठ्ठल विठ्ठल शिकवत होती म्हणून मी. अरे परस्पर उद्योग कसे करता तुम्ही? तुझं सुरक्षा कवच होता ते तुझ्या हातात असायला हवं होतं. त्याला कस काय दिलं तो? बघितलंस ना आता? तू गंडा काढला आणि तुझ्यावर संकट आलं मनोरमे. माझं काय चुकलं रे विठुराया? मी प्रामाणिकपणे बाबाजींचा जप करत होते. माझ्या मनात फक्त तुझं नाव होतं. तीच ऐकू गेलं असेल का सासूबाईंना? लग्न झाल्यापासून असा एक दिवस गेला नाही दिवशी रमाई माझ्यावर रागावली नाही. आणि याचं कारण तू आहेस. नागोजी नागोजी कुलगुरू नागोजी. रमाई थांब जरा. रमाई काय करतेस? खुली झालीस का? खुली झालीस का? तू तर माझ्या समोर येऊच नकोस सखू. जीव नकोसा केलायस तू. अरे पण मी म्हणतो तो गंडा काढलाच कशा पायी? ते सुरक्षा कवच काढलंस तू आणि सखू आणि तिचा तो इटोबा यांनी बरोबर डाव टाकला तुझ्यावर. तो इटोबा नुसतं एका जागी उभा आहे कमरेवर हात ठेवून म्हणून काही करत नाही असं नाही. करामती करतो. लय कपटी हाय तो. मला काहीच कळत नाही बाबाजी काय करावं. तुम्ही मार्ग दाखवा मला. यातलं सबूर सबूर आम्हाला विचार करू दे. विचार करू दे आम्हाला. विचार करू दे. ध्यानात आला. बरोबर आलं ध्यानात. सखूचा काय डाव आहे तो ध्यानात आला माझ्या. मुद्दाम चुका करते आणि भडकवतीये तुला. आणि तू भडकली मग तुझी शक्ती खपते. तुला उमगत नाहीये मनोरमे, पण तिला बरोबर ठावाय समज. आणि मग ती बाबाजी चूक केल्यानंतर मी शिक्षा पुरतं होतं ते माझं बोलणं. हो हो बाबाजी. हे बघ हे सखूला काय करायचे ते करू दे. तिच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये राग नको मानून घेऊ. काय हिला बी चकित करून टाक. मी राग येईल तुला पण आला तर मला आठव आणि शांत राहा. डोकं शांत ठेवायचंय मनोरमी. कळलं काय? जी बाबाजी. ए मनोरमे आता कसं पाय तोंड पाडलंयस तू? म्हणलं ना व
सगळं होईल चांगलं. ही सखू आता मोठी चूक करणार. नाही 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 नाही, चुकलं. झिंगरोबा तिला चूक करायला भाग पाडणार. झिंगरोबा, जय झिंगरोबा. हो बाबाजी. सो सुनार की एक लुहार की. तुझ्या सुनसाठी सोनाऱ्याच्या आतोड्याचे 100 घाव काही उपयोगाचे नाहीत. एकच लोहाराचा घाव उपयोगाचा आहे. असा घाव, असा दणका मारायचा की त्या दणक्यात तिची सगळी गुरमी चेंदा मेंदा झाली पाहिजे. एकच घाव. धीर धर, होणार. सखूकडून चूक होणार. आणि एकदा का तिने चूक केली की मग मी आणि झिंगरोबा तिला असं जीव जाऊ पातर मोठे दाबून ठेवणार. आणि बघतो मनोरमे, तुझ्या अपमानाचा बी सूड उगवणार मी. धीर धर फकस्त थोडा. खरंच बाबाजी, हे असं होईल बाबाजी? शंका होय तुला? होणार. यो नागोजीचा सबूत आहे. होणार म्हणजे होणार. अगस्त तू घायकू तिला येऊ नको. धीर धर, तोंडाला लगाम घाल. तिच्या जाळ्यात अडकू नकस. मनावर ताबा ठेव. पण ती चूक करणार. सखू चूक करणार. नक्की करणार. जय झिंगरोबा. वहिनी, मला माहितीये तुमची चूक नव्हती हो, पण तरीही तुम्हाला ओरडा खावा लागला ना. हो भाऊजी, तुमच्या मायेमुळेच मला खूप बरं वाटलं. आणि विठुरायाला माहितीये की मी चुकलेले नाहीये. मी प्रामाणिकपणे सगळं काम केलेलं आहे. आणि भाऊजी, मी आता ठरवलंय की माझ्या हातून चूक होऊ देणार नाही. म्हणजे भांडण नाही, आरडाओरडा नाही, वाद नाहीत. आणि आऊंना पण ते नाही आवडत. बस, तुम्ही ठरवलं ना, म्हणजे तुमच्या हातून चूक होणारच नाही. नाहीच होणार चूक. कशी होत नाही तेच बघते. तुला चूक करायला भाग कशी पाडते ते बघच. अहो, आता मन शांत करा आणि जेवून घ्या ना. अहो नाही, म्हणजे सगळ्यांचं जेवण झालंय म्हणून विचारलं. घेऊ का ताटपाट? सगळे जेवले असतील. रमाई आली? ती जेवली नाही ना? रमाई घरी आली नाहीये, ती अजून जेवली नाहीये आणि तिच्या आधी मी जेवून घेऊ का? मला पुन्हा नव्या संकटात टाकायचा विचार आहे का तुझा? घरातलं सुख आणि शांतता पुन्हा बिघडवायची का सखू? आधीच रमाई माझ्यावर रागावली. अहो, मी मगाशी नागोजीच म्हणत होते. तुम्ही ऐकलत ना? पण तरी सासूबाईंना वेगळं कसं ऐकू गेलं मला नाही माहिती. खरंच मी नाही चुकले. नाही ना हो चुकले मी. हो सखू, मलाही कळलं नाही आईला विठ्ठल विठ्ठल कसं ऐकू आलं. पण तिला किती त्रास झाला माझ्यामुळे. मी चुकून बोललो आणि तुमच्या मनाला ते खूप लागलं ना. पण आता सासूबाई आल्या ना
नक्की त्यांची क्षमा मागा. शेवटी ती आई आहे, ते लेकरावर जास्त वेळ रागवू नाही शकत. त्या नक्की तुमची चूक पोटात घेतील बघा. आणि सासूबाईंचा खूप जीव आहे तुमच्यावर आणि तुम्ही खरेपणाने वागता. आता बघा, सासूबाईंचा राग नक्की जाईल. इतकं रामायण झालं तरी दोघे गुलुगुलू बोलतायत. सखूला काय करायचे ते करू दे. त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये राग नको मानून घेऊ. नाही, राग येईल तुला, पण आला तर मला आठव. नाही मनोरमे, बाबाजींनी काय सांगितलंय, आवर स्वतःला, शक्ती खर्च करू नकोस. रमाई, रमाई आलीस तू? आम्ही तेच बोलत होतो आणि तू. मी काही विचारलं का काय बोलताय ते? आणि तुझी बायको खरंच शहाणी आहे. तिच्याकडनं 4 शहाणपणाच्या गोष्टी शिकूनच घे, भलं होईल तुझं. उगाच या खुळ्या आईचा कशाला विचार करायचा. रमाई, का ग असं बोलतेस? उलट आम्ही. अहो सासूबाई, मी आऊंना तेच विचारत होते की तुम्ही जेवला. नाक वाहतय, डोळे लाल झालेत, खोकतीयस. काही दयामाया आहे की नाही तुमच्यात? माणसं आहात की कोण? रमाई, आज जरा. रमाई, काय करतेस हे? खुली झालीत का? खुली झालीत का? बाबाजी, चढ जातोय हो राग आवरणं. 2 थोत्रीत द्याव्यात सखूच्या असं वाटतंय, पण तुम्ही हात बांधून ठेवलेत. सासूबाई रागवल्यात, ओरडतील, असू देत, रागवू देत. उमईसारखेच आहेत त्या. ओरडल्या तरी पण जेवायला वाढायलाच हवं. आता अजिबात चुकायचं नाही. ते सखू आता मोठी चूक करणार. तिच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये राग नको मानून घेऊ. डोकं शांत ठेवायचंय मनोरमी, कळलं काय? काय आता? सासूबाई, सासूबाई, तुम्ही जेवला नाही आहात ना? मी ताटपाट घेते, तुम्ही जेवून घ्या. नाही, माझी इच्छाच नाहीये. जातो. सासूबाई, असं नका ना करू. आम्ही खरंच तुमच्या जेवणाबद्दलच बोलत होतो. हो, चला ना जेवायला. अहो, पण तुमच्यासाठी थांबलेत. ते म्हणाले की रमाई जेवली तरच मी जेवेन. चला ना हो सासूबाई, जेवून घ्या. तसंही बाबाजींनी संयम ठेवायला सांगितलंच आहे, पण हिच्यावरच्या रागापायी मला तिघूला गमावून चालणार नाही. ठीक आहे, जा, पानं घे आमची. हो सासूबाई, घेते.
सासूबाई बसा ना. पुरे झाली क्षमा याचना. बस आता जेवायला. माझ्या ताटात जेवायला शंभू बाळा इतका लहान राहिला नाहीयेस तू. बस आपल्या पानावर. जेवायला सुरुवात करा. सखूने किती नीट सावरून घेतलं. रमाई जेवायला बसली. माझं मन शांत झालं. मोठी बेरकी आणि थूर्त मुलगी आहे ही. स्वतःच्या चुकांवर बेमालूमपणे पांघरून घालते. तिगुला हिच्या कह्यात जाण्यापासून चतुराईने रोखायला हवं. किती छान वाटते विठुरा. नेहमी अशी शांती आणि समाधान असू देत. मी आता चूक करणारच नाहीये. मला शक्ती दे. कधी येणार आहे दिगू दादा? आणि मी कधी सांगणार आहे त्याला की सखूबाईने अजून जेवल्या नाहीत म्हणून? कारण दिगू दादा शिवाय कोण त्यांना सांगणार? अरे मी घालतो ना हातावर पाणी. मी घालतो ना. काल काय रे, आज खेळायला नाही गेलास? अरे दादा कसं जाणार रे? रमायचं तुझं जेवण व्हायचं होतं ना. आणि शिवाय अजून सखूबाईनी नाही जेवायचे. मग आम्ही खेळू ना. काय? अरे पण सगळे जेवले असं म्हणाली होती. सखू अजून जेवली नाही? अरे दादा तुझ्या आधी वहिनी कशा जेवतील रे? अरे त्या उपाशी आहेत. आणि आता आपण होऊन एकट्याच जेवतील की नाही काय माहित नाही. हे दादा सखू वहिनीनं सगळे ओरडतात रे. मग अशा वेळेला जेवण कसं जाईल रे? काय झालं? पाणी हवंय का? माझं राहू दे. तू अजून जेवली नाहीयेस ना सखू? नाही नाही मला भूक नाहीये. मग बघते ना. उडवा उडवीची उत्तरं नको देऊ सखू. सगळ्यांची जेवणं झाली आहेत. मी आणि रमाई सुद्धा जेवलोय. मग तू का उपाशी राहतेस? चल बस जेवायला. मी वाढतो तुला. नको नको तुम्ही नका वाढू मला. जर दुसरं कोणी बघितलं ना तर तुम्हाला खूप ओरडा बसेल हो. हे काय, सगळं अन्न संपलंय म्हणून उडवाउडवी करत होतीस ना? नंतर घेते म्हणत होतीस ना? काय घेणार होतीस नंतर? उपाशीच राहणार होतीस ना तू? खुळी कुठची. इतर कोणी मला खुळी म्हणतं ना तेव्हा मला वाईट वाटतं. पण तुम्ही मला जेव्हा खुळी म्हणता ना तेव्हा मला खूप गोड वाटतं. नशीब एक भाकरी तरी आहे. पण कोरडी भाकरी कशी खाणार? अहो चालेल मला. मला एक भाकरीच भरपूर आहे. आणि घरात कोरडी चटणी असतेच की सोबतीला. ती खाईन ना मी. नाही नाही,
आम्हाला भाजी आमटी कोशिंबीर वाढलीस आणि तू कोरडं खाणार? अजिबात नाही. हा थांब, आपण एक काम करूया. तू माझ्या हातची दूध गुळ भाकरी खाऊन बघ. मस्त कुस्करून करतो मी. तुला इतकी आवडेल की बोट चोकत राहशील. अहो नको नको, तुम्ही कशाला करताय? सर कोणी बघितलं ना तर तुम्हाला बोलला होतील. ही अशी भाकर आहे ना, अशी बारीक कुचकरायची. हे घे, एक प्रकारचा दूध काला. बरोबर गोड लिंबाचं लोणचं घे चवीला आणि खा. अगं इतका काय विचार करतेस? आता खातेस की मी भरवू तुला? बापरे रमाई, काय बघते मी हे? तुमचं नलदमयंती आख्यान झालं की सांगा. रमाईकडे पाहुणे आलेत बाहेर गावहून. त्यांना गुळपाणी मी द्यायचंय का? दिल सखू दिल. सखू लवकर खाऊन घे आणि मग गुळपाणी घेऊन ये. म्हशीसारखी रवंत करत बसू नकोस. ये लवकर. हो, माझं सगळं दुःख, सगळं रडू पळून गेलं.